एपीएमसी मार्केटमध्ये लसणाच्या दरात वाढ, उत्पादन घटल्याने आवक कमी। नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एपीएमसी लसणाच्या दरात अचानक वाढ झाली आहे। यंदा लसूण उत्पादन घटल्याने मार्केटमध्ये लसणाची आवक कमी झाली आहे, ज्यामुळे दरात लक्षणीय वाढ झाली आहे। गेल्या 15 दिवसांत लसणाच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे। सध्या होलसेल मार्केटमध्ये लसूण 220 रुपये प्रति किलो पासून उपलब्ध आहे। मात्र चांगल्या गुणवत्तेचा लसूण 350 रुपये प्रति किलोने विकला जात आहे। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतून लसूण येत आहे। विशेषतः हिमाचल प्रदेशचा लसूण त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी ओळखला जातो आणि त्यामुळे त्याची विक्री जास्त प्रमाणात होत आहे। यावर्षी लसूण उत्पादन कमी झाल्याचे कारण मुख्यतः खराब हवामान आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही। यामुळेच लसणाच्या दरात वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये दररोज सुमारे 1500 गोणी लसणाची आवक होत आहे। तुलनेत ही आवक कमी असल्याचे व्यापारी सांगतात। दीक्षित शाह, एक व्यापारी, म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत लसणाचे दर अजूनही वाढू शकतात कारण आवक कमी आहे आणि मागणी अधिक आहे। ही परिस्थिती पुढील काही आठवड्यांपर्यंत टिकून राहू शकते, अशी शक्यता आहे। त्यामुळे ग्राहकांना लसणाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजून डिसेंबर पर्यंत असं राहणार। यावेळी लसणाचे उत्पादन कमी आहे, त्याच्यामुळे भाव जास्त आहे, पण डिसेंबर पर्यंत आपल्याला ते सहन करावंच लागेल। आता एमपी, राजस्थान आणि थोडाफार हिमाचलच्या बी येतो, जे एकदम मोठा चायना सारखा दिसतो ना, ते हिमाचलच्या लसूण आहे। ते हिमाचलची क्वालिटी यावेळी चांगली आहे। परदेशातून लसण बॉम्बे पोर्टवर उतरते, पण जास्त दिल्ली, पंजाबला जाते डायरेक्ट इकडनं। नाही, इकडचे कोण मुंबईचे कोणी व्यापारीने मागवलं नाही। लास्ट समजा 15 दिवसात रेस 50 रुपये किलोला वाढलेले आहे। आता जे 100 रुपये विकते ते पहिला 60-70 विकत होता आणि आता जे 250 ते 280 ते 210-15 विकत होता। आवक एव्हरेज 1500 कट्टे आहे। आवकच कमी आहे मेन। आपलं नाव? दीक्षित शाह।